नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाणम् अजरमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। सिद्धांचं स्वरूप कसं आहे? अनादि अनंत आहे, शुद्ध आहे, सर्व दोषांनी मुक्त आहे। त्यामुळं आपण आत्ता पर्यायामध्ये जरी सदोष आहे तरीसुद्धा पर्याय हे आपलं स्वरूप नाही आहे। त्यामुळं पर्यायाकडे पाहू नका, तर त्या पर्यायामध्ये असणारा पर्यायी पहा, तर सांगतायत की त्याच्यामधून आपल्याला निर्दोष परमात्मा दिसणार। असं जरा असं वर तर दोष कुठले हो? जे अरिहंतांचे 18 दोष सांगतो। कुठले दोष आहेत 18 दोष? मागं तर सांगितलं होतं एक काव्य मराठी तुम्हाला, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी म्हणून। बोलाशील ना काकी? नाही काय अरिहंतांचे 18 दोष कुठले? सॉरी, अरिहंतांना कुठल्या 18 दोषांचा नाश झाला? तुमच्यात कुठले 18 दोष आहेत? क्षमा, म्हणजे अरिहंत निर्दोष झालेत म्हणतो, तर त्यांचे 18 दोष नष्ट झाले, तर ते 18 दोष कुठले? रत्नकरण श्रावकाचार्याच्या 6व्या गाथेमध्ये 18 दोष नाही आहेत, 11 आहेत। मला 18 पाहिजेत। गाथा सांगू नका मला ती। कुठले दोष? 106 पाने। मी म्हणून दाखवणार आहे, तुम्ही मला 18 सांगायचे। सांगताय? दिसू दे की मला, चालते की चेल नका की असं जरा आनंद येतो मला। माझ्या समोर बसत नाही, समोर तर बसत जावा, जाऊ दे। कुठले? तर काय सांगितलं? आतंक जन्म अभिमान हि मृत्यू शोक चिंता क्षुधा भय तृषारती मोह दुःख निद्रा जरा अरती विस्मय घर्म रोष ज्याते न दोष वदती अरिहंत त्यास। समजले? सगळे 18 म्हणले मी। सांगा कुठले आता? बरं होते। तर काय सांगायचं की हे 18 दोष एक एक नष्ट करायचे नाही आहेत, किंवा अरिहंतांनी एक एक नष्ट केलेले नाही आहेत। अशी स्थिरता झाली आहे, असं एक आपल्या अनुभूतीमध्ये दृढ राहिलेत की सगळे दोष युगपत नष्ट झाले। कोणाचे आणि लक्षाने ध्यान केलेलं नाही आहे, ते कुठले दोष नष्ट करायचे म्हणून ध्यान केलेलं नाही आहे, म्हणून तप केलेलं नाही आहे। तर असं निरपेक्ष निश्चल दृढ साधना केली की ज्याच्या निमित्तामध्ये सगळे दोष एका वेळीच नष्ट झाले। म्हणून सांगतायत काय, जर ते दोष नष्ट करू शकतात किंवा ते स्वभावाला प्राप्त करू शकतात, तर मी का नाही करू शकत? मला का तसा आनंद प्राप्त होणार नाही? असं एक आपल्यामध्ये दृढता आली तर आपण सुद्धा तशा प्रकाराने कार्य करू शकतो। त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की एक माणसांचं गँग, काय म्हणायचं, ग्रुप होता, आणि तिथं ते काहीतरी पिकनिकला गेले असणार का काय, यात्रेला गेले होते,
आणि तिथं त्यांचं सगळं त्यांनी जेवण खाण केलं आणि पाणी पिण्यासाठी टॅप चालू केला नळ, आणि ते पाणी पिऊन झालं, एक 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 घेऊन मागून सगळे पाणी पिऊन गेले, तर ते टॅपच बंद केला नाही कोण. आणि हे सगळं एक माकड बघत होता म्हणे झाडावर बसून, आणि ते एक गेला दुसरा गेला असं करत सगळे गेले तिथनं, पण ते टॅप कोण बंद केलं नाही. तर ते माकड वाट बघायला कोण तर येते आणि बंद करते, पण कोण करेना म्हणल्यावर ते माकड स्वतः उतरलं म्हणे झाडावरून खाली आणि त्याने टॅप बंद केला. छान होतं की नाही माकड, अशी माकडं सगळीकडे पाहिजेत. तर सांगितलं की असं जर ते कार्य करू शकतं, त्याच्यामध्ये बुद्धी विवेक आहे, ते काय म्हणतात प्रेझन्स ऑफ माइंड आहे, त्याच्यामध्ये विवेक वापरू शकतं ते स्वतःचं, तर मी का नाही वापरू शकत. आपल्याजवळ तर त्यापेक्षा जास्त कला आहे, त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे, त्याच्यापेक्षा जास्त शक्ती आहे, सगळ्याचा आपण उपयोग करू शकतो. जर सिद्ध सर्व कर्मांना नष्ट करून मुक्त होऊ शकतात, तर मी सुद्धा अनंत सुखी होऊ शकतो, असा एक कॉन्फिडन्स आणा आणि पुरुषार्थ करा, तर तुम्हाला पण फळ प्राप्त होणार. चला आपण काय बघत होतो, सिद्ध पूजेमध्ये भावाष्टक जे घेतलेलं आहे 106 पानावर आहे जिनेंद्र अर्चनामध्ये, तर त्यात जल, चंदन आणि अक्षतपर्यंत आलो होतो आपण. एकदा अक्षतचं दोहा हे अर्घ्य म्हणू. जर असं ते काल आपण अर्थ बघितलाय सगळ्यांनी, जर त्याचं भाववासन होत असेल तर ते भाव ग्रहण करत म्हणा, म्हणजे एक आनंद येतो. सहज भाव सुनिर्मल तंदुले, सकल दोष विशाल विशोधनै, अनुपरोध सुबोध निधानकम्, सहज सिद्धमहं परिपूजये. सांगा अर्थ काय होतं? सहज भाव म्हणजे काय सांगितलं होतं? शुद्धोपयोग. एक सगळीकडं त्यांनी सहज शब्द वापरलाय, तर तो शुद्धोपयोगाचा किंवा शुद्धात्म्याचा वाचक आहे. जिथं जसा अर्थ आहे तसं समजून घ्या. सहज भावरूपी निर्मल तंदुलाच्या द्वारे, म्हणजेच सहज भाव म्हणजे शुद्धोपयोग जो निर्मळ आहे त्याच्याद्वारे काय केलं गेलं? सकल दोष विशाल विशोधने, संपूर्ण जे दोष आहेत कसे विशाल, म्हणजे आत्तापर्यंत जे झालेले सगळे दोष, अशा त्या दोषांचं विशोधन करणारं, म्हणजेच त्या दोषांना दोष म्हणून स्वीकार तरी कधी होणार आहे? जेव्हा आपण निर्मल परिणामांनी निर्दोष आत्म्याला ग्रहण करणार, त्यावेळीच ते दोष आहेत हे कळणार. नाहीतर घरात मुलावर मुलीवर काय म्हणायचं, आपल्या आप्त परिवारजनांवर तुम्ही अनुराग करता, त्यांचा मोह करता, हे म्हणजे तुम्हाला दोष वाटतो का हो? हा दोष आहे माहिती आहे तुम्हाला? तिथं नाही वाटत, पण कोणीतरी मारलं, द्वेष केला, क्रोध केला, कशाय केला तर तो दोष वाटतो. पण प्रेम केलं, अनुराग केला, मोह केला, आसक्ती केली, ह्याला दोष म्हणत नाही आपण. मग हेच सांगताय तिथं की दोषाचं विशोधन कसं करणार तुम्ही? जेव्हा तिथं निर्दोष काय आहे हे कळलं, तर दोष काय आहेत हे कळणार. वाटतंय का असं घरी जाताना आपल्याला असा एक आनंद असतो, एक पळत पळत जातो आपण, मग तिथं तो मोह खेचतो आपल्याला, म्हणजेच काय आहे, अजून अडकलोय घरामध्ये, मग हा पण दोष आहे. म्हणून आम्हा सांगतात की घरात गेलं तर उलटं फेकल्यासारखं व्हायला पाहिजे तुम्हाला. कधी मी याच्यातून बाहेर पडेन, मला या घरात राहायचं नाही आहे. जसं हॉस्पिटलमध्ये काय कामासाठी तुम्हाला ॲडमिट केलं समजा, तर किती भाव असतात तो, सगळी जरी तिथं सुखसोयी असतील तरी सुद्धा किती वेळ राहावं वाटतं. जसं म्हटलं ते जेल होतं, कोण होतं? लालू प्रसाद यादव होता जेलमध्ये. पुण्याचं उदय होतं का पापाचं उदय होतं त्याच्या? तुम्हाला माहीत नसेल, ते जेल एकदम 5 स्टार हॉटेलसारखं होतं. म्हणजे तिथं सगळ्या सुखसोयी होत्या म्हणे त्याच्याजवळ. TV होता, फॅन, AC, मोबाईल, सगळं घरासारखं. फक्त त्याला खायला प्यायला सगळं पाहिजे तसं
सगळं व्यवस्थित, फक्त ते जेल नावाला जेल. म्हणजे जसं नजर कैद म्हणतात ना, त्या आपल्या दृष्टीमध्ये त्यांना ठेवायचं एवढ्यासाठी म्हणून. तर लोकांनी म्हणले कसलं भारी, पुण्याचा उदय. पुण्याचा का पापाचा उदय हो? म्हणू नका चुकून पुण्य म्हणाल, जेल मिळेल तुम्हाला पण. म्हणजे म्हणायचं की कितीही जरी तिथं व्यवस्था असेल, कितीही फॅसिलिटीज असतील, तरी सुद्धा स्वतंत्रता नष्ट झाली, हाच पापाचा उदय. म्हणजे म्हणून सांगायचं होतं मला की तुम्हाला असं तिथं जर जेलमध्ये राहिलो तर कधी तिथून बाहेर पडेन हे भाव असतात. तसं घराला जेल बघता का हो तुम्ही? सगळ्या संबंधांना जेल म्हणून, एक बंधन म्हणून असं जिथं जाणवेल ना, तिथून बाहेर पडण्याचा विचार होईल. आपण त्याच्यामध्ये रमतो, त्यात आसक्ती करतो, त्यांच्याशी प्रेम करतो, त्याच्या निमित्तामध्ये असे भाव होत नाहीत. म्हणून सांगतायत की विशोधन करा. विशोधन म्हणजे शोधन करा, शुद्धीकरण करा की काय दोष आहेत आणि काय गुण आहेत. म्हणून सकाळी सांगितलं ना आम्ही की तांदूळ निवडताय तुम्ही, समजा त्याच्यामध्ये खडे आले, त्याचं शोधन केलं तुम्ही. शोधन म्हणजे मिळाले खडे, काय केलं खडे बघितल्यावर त्याच्यातच ठेवले. जेव्हा त्याच्यामध्ये काय इम्प्युरिटीज दिसले तर ते दिसलेलं काढून टाकतो ना आपण. असं काय नाही की त्यामध्ये बघितलं, शोधन केलं की आम्ही. काय उपयोग करून तुम्ही शोधन? जर त्याला वेगळं केलं नाही, बाहेर काढलं नाही, तर ते त्याच्यामध्येच राहिलं. मग तसं तुम्हालाच समजले दोष की मायामध्ये राग आहे, द्वेष आहे, कषाय आहेत, एकत्व ममत्व परिणाम आहेत, कर्तृत्व बुद्धी आहे, हे सगळे दोष आहेत. हे समजल्यावर त्याचं शोधन केलं तर त्याला सोडण्याचा, त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि जर असा प्रयत्न केला तर सिद्ध स्वरूप दिसणं अवघड नाही, किंवा सिद्ध स्वभावाला धरलात तर हे दोष सुटणं अवघड नाही. हां, तर काय अर्थ घेतला होता? सकल दोषाचं विशोधन करणारं असे ते सहज भाव म्हणजे शुद्धोपयोग रूपी तंदूल, त्याच्याद्वारे सहज सिद्ध परमात्म्याचा मी पूजन करतो. मग सहज सिद्धात्मा म्हणजे माझा स्वभाव, त्याचं मी पूजन करतो, म्हणजे त्याला मी जाणतो, त्याचा अनुभव करतो. ते कसे आहेत सिद्ध? अनुपरोध सुबोध निधानकम, ज्यांच्या बोध म्हणजे ज्ञानाला कुठलाही उपरोध नाही. उपरोध म्हणजे काय? अनुपरोध म्हणजे अडथळा, उपरोध म्हणजे मग ज्यांच्या ज्ञानामध्ये कुठलाही अडथळा नाही असे ते अनुपरोध भगवान. ज्याचं की आता संपूर्ण ज्ञान प्रगट झालेलं आहे, असे अनुपरोध सुबोध रूपी निधान ज्यांचं आहे असे ते सिद्धात्मा, त्यांचं मी पूजन करतो. तर हे समजल्यावर आपल्याला आपला केवल ज्ञान स्वभाव दिसायला पाहिजे. जसे ते सिद्ध केवली आहेत तसंच मी सुद्धा केवल ज्ञानी आहे. मग आम्ही काल काय घडवलं होतं दीपाली भाभी की जिन मंदिर हे एक रिसर्च सेंटर आहे. ऐकलंय? तर का तिथं सेंटरमध्ये त्या सर्च केलं जातं ना. मग तुम्हाला सर्च कोणाचं करायचं आहे हो? रिसर्च कोणाचं करायचं आहे? आजपर्यंत जी गोष्ट मिळाली नाही, एक पेटंट आहे ना ते एक तुमचं. आत्मा हा एक प्रत्येकाचा आत्मा म्हणजे एक सेल्फ, त्याचं स्वतःचं प्रोडक्शन आहे. ते काय म्हणायचं? प्रोडक्शन पण नाही म्हणायचं, आहे ती वस्तू पर्यायात प्रगट झाली तर प्रोडक्शन. म्हणजे त्या आत्म्यात युनिक आहे. बरं, नाही जसं तिथं त्या रिसर्च सेंटरमध्ये काहीतरी डेव्हलप करतात ना, मग असं काही इथं तुम्हाला डेव्हलप करायचं नाही आहे, फक्त आहे ती वस्तू पर्यायात प्रगट करायची आहे. मग म्हणून त्या आत्म्याचं सर्च कुठं गुगलवर करायला जाऊ नका, तिथं मिळणार नाही. कुठं आहे हो आत्मा? जिथं आहे तिथं सर्च करा. त्याच्यासाठी साधन म्हणून सांगितलं जिनदर्शन आहे. म्हणून भगवंतांच्या समोर येतो, मंदिरात येतो, तर मंदिर एक आपल्याला रिसर्च सेंटर म्हणून सांगितलं. तिथं आहे तर आपण भगवंतांचं दर्शन करून तसा मी आहे असं जाणलं तर आपला आत्मा पर्यायामध्ये प्रगट झाला. डिस्कवर म्हणता येईल ना, डिस्कवरी चॅनल. बरं, आत्म्याची डिस्कवरी करायची आहे.
ठीक आहे. तर काय सांगितलं होतं, तांदूळ म्हणजे मी एक प्रश्न विचारला माताजींना की इथं दोषाचं विशोधन करायला तांदळाचं का उदाहरण, म्हणजे तांदळाला का हे विशेषण घेतलंय, म्हणजे तांदूळ चढवले तर आपण दोषाचं विशोधन केलं असं ह्याचं काय रिलेशन लावलंय. तर माताजींनी काय सांगितलं की जसं तांदळावर किती कवर असतात, वर ते साळ, त्याच्यावर परत कवरिंग असं आहेत ना, मग त्याला 3 लेयर्स असतात तांदळाला. मग ते 3 लेयर्स जेव्हा तुम्ही स्वच्छ करता, त्यापासून दूर करता त्या तांदळापासून, त्यावेळेस तिथं तुम्हाला हातामध्ये स्वच्छ शुभ्र असे तांदूळ मिळतात. जेव्हा त्याची ती बाहेरचे कवरिंग दूर झाले त्यावेळेस तिथं तुम्हाला ते आतलं जे ओरिजिनल दाणा आहे तो मिळाला. मग तसं म्हटलं की इथं आपल्या आत्म्यावर हे दोषांची आवरणं तयार झाली आहेत. इथं तर त्यांनी 3 लेयर्स होते ना तांदळा, आपल्या तर असे किती लेयर्स झालेत. मग लावा जाऊ दे 3 लेयर कुठले, भावकर्म, द्रव्यकर्म आणि नो कर्म. तर हे 3 प्रकारचे कर्म आहेत ज्यांचं की आपल्यावर कोटिंग झालेलं आहे. आणि मग जेव्हा हे दूर झाले किंवा जेव्हा आत्म्याचा साक्षात्कार झाला आपल्याला पर्यायामध्ये, त्यावेळेस हे 3 आवरण सहज त्या पर्यायात तरी दूर झालेच. म्हणून तिथं असा शुभ्र स्वच्छ पवित्र आत्मा आपल्याला दृष्टिगोचर झाला. मग त्याला जर जाणायचे तर म्हणून तिथं तांदळाचं उदाहरण दिलं, हे सांगायचं होतं. म्हणजे दोषाचं विशोधन करून अशा सुनिर्मळ परिणामांच्या द्वारे मी सिद्धांचं पूजन करतो. म्हणजेच म्हणायचे म्हणून की आत्मासुद्धा आपला असा सर्व दोषांनी रहित आहे. आणि अनुपरोध म्हटलं ना, म्हणजे काय, ज्या ज्ञानावर उपरोध म्हणजे आवरण आहे, अडथळा आहे. सांगा आपल्या ज्ञानावर का अडथळा आहे हो? तुमचं ज्ञान का अल्प आहे, का नष्ट होत आहे, तुम्हाला आता केवळ ज्ञान का नाही? 3 कारणं सांगितली होती त्याच्यामध्ये मी. कुठली 3 कारणं? भगवंतांचं ज्ञान आता अनुपरोध आहे, त्याच्यामध्ये कसलाही अडथळा नाही, अनंत प्रगट झालेला आहे, अमर्याद आहे, असीम आहे आनंद ज्ञान त्यांचं. आपल्या ज्ञानाला सीमा का, मर्यादा का, अल्प का? दुसऱ्यावर डिपेंड आहे, इंद्रिय. बर, 3 गोष्टी सांगितल्या. बहुतेक ज्ञानार्णवमध्ये आलं होतं वाटतं, लक्षात नाही. पहिलं सांगितलं इंद्रियांची शिथिलता. जेवढं इंद्रिय शिथिल होत जाणार आहे तेवढं तुमचं ज्ञान त्याच्यातून विकास होत नाही, किंवा तुम्ही इंद्रियांच्या अधीन व्यापार करता म्हणून ज्ञान तिथं घटत जातं. मग इंद्रियांची शिथिलता. दुसरं सांगितलं कषायांची तीव्रता. जितके कषाय करणार, आकुलता करणार, संक्लेश करणार, काय होतं, एका संक्लेशाच्या निमित्तात ज्ञानावरणाच्या अनेक काळपर्यंतच्या प्रकृती बांधल्या जातात. म्हणजे तुम्ही आत्ता नुसते एक संक्लेश परिणाम केले तर अनेक वर्षापर्यंत ते ज्ञानावरणाचे उदय तुमच्याबरोबर राहणार. म्हणजे तुमचं ज्ञान उद्घाटित होऊ देणार नाही ते. म्हणून सांगितलं ज्ञान घटतंय. इंद्रियांची शिथिलता, कषायाची तीव्रता. तिसरं सांगितलं रोगाची पीडा. जेव्हा वेदना होतीये शरीरामध्ये त्यावेळेस तिथं त्या वेदनेच्या निमित्तामध्ये पुन्हा तुम्ही आकुलता करताय आणि त्या वेदनेमुळं ज्ञानाचं वेदन दूर राहतं. म्हणून ज्ञानाचं वेदन करत नाही म्हणून ज्ञान घटतंय. मग ज्ञानाला ज्ञान म्हणून पाहिलं तर अज्ञान प्रवृत्ती नष्ट झाली आणि मग तिथं ते ज्ञान विकसित होत जाणार. आपल्या ज्ञानाला उपरोध का होतो? कारण त्याचा विषय आपण परद्रव्य बनवतो. त्या ज्ञानाने संक्लेश करतो, विभाव करतो, आकुलता करतो, रागद्वेष परिणाम करतो. त्यामुळे त्याची शक्ती घटते आणि आवरण वाढत जातात. त्यामुळे ज्ञानामध्ये बाधा येते. वास्तविक कुठलाही जीव असू देत, कितीही अल्पज्ञ असो किंवा अभव्य जीव असो किंवा अज्ञानी निगोधी जीव असो, सगळ्या जीवांमध्ये अनुपरोध ज्ञान स्वभाव आहे. कळलं काय म्हणले? म्हणजे केवल ज्ञान स्वभाव आहे. मग तो भलेही अभव्य आहे तरीसुद्धा त्याच्याकडे केवल ज्ञान स्वभाव आहे. त्याची अभिव्यक्ती होणार नाही कधीच पर्यायामध्ये, पण
स्वभावाच्या अपेक्षेने सगळे जीव समान आहेत. मग त्या स्वभावाला आपण जाणलं असताना भव्य जीवाला नियमाने पर्यायामध्ये त्या केवल ज्ञानाची प्राप्ती सहज होतेच. मग आपला उपयोग आपण असं सगळ्यामध्ये अडकवतो ना, परिग्रहामध्ये किंवा संयोगामध्ये, त्याच्यामुळं असं विकास होत नाही आपला. मग त्यासाठी काय दृष्टांत सांगितलं आहे की एक साधू होते आणि ते कुठंतरी असं नदी किनारी कुटियामध्ये राहत होते आणि असं दूरवर कुठं प्रवचनाला किंवा कुठं सत्संगाला म्हणून जायचे. पण जाताना मध्ये त्यांना एक नदी लागायची आणि त्या नदीवर एक होडीवाला होता. तर तो होडीवाला, त्याची खूप भक्ती होती त्या साधूंबद्दल, त्यामुळं तो त्या साधूंना रोज कुठं पाहिजे तिथं सोडायचा आणि त्यांच्याकडनं काय कॉस्ट घेत नव्हता. तो म्हणायचा मला तुमच्याकडून काही नको. आणि जाताना काय करायचे, त्या होडीमधून जेवढा टाईम त्यांना मिळायचा ना तेवढ्या टाईमपर्यंत ते साधू त्याला तत्वबोध द्यायचे. काय ना काय तत्वाची चर्चा, धर्माची, देवाचं सगळं त्याला काय ना काय सांगायचे. त्याला खूप आवडायचं, तो ग्रहण करायचा. आणि मग ते असंच अनेक दिवस गेले. मग त्या साधूंनी एक दिवस त्याला विचारलं, अरे तू किती गरीब आहेस, तुला धनाची गरज आहे, माझ्याकडं काय मी तुला धन देत नाही, तुझं फायदा होत नाही काय, कसं तुझं उदरनिर्वाह करतो, कसं तुझा संसार चालतो. तो म्हटला सगळं चालू आहे, जसं आहे तसं, देवाच्या कृपेने तुमच्या कृपेने मला अध्यात्माचं ज्ञान मिळालं, अजून काय पाहिजे म्हणाला. मग एक दिवस त्याचं सगळी तशी परिणती बघितल्यावर साधूला आनंद झाला आणि साधूंनी त्याला ते त्यांचं काय म्हणतात बोटीचा प्रवास संपल्यावर त्याला घेऊन गेला आपल्या आश्रममध्ये आणि चल म्हणला. मग साधूबरोबर तो गेला हसी खुशी. तिथं गेल्यावर त्यांनी त्या साधूजवळ असणारी एवढी मोठी निधी दाखवली. त्यांनी त्याच्याजवळ भरपूर सुवर्णमोहरा होत्या, धन होतं भरपूर. मग त्यांनी त्याला दाखवलं त्या माणसाला, गरीब होडीवाल्याला. म्हणले हे धन मी पूर्वी व्यापारी होतो, एक खूप मोठा व्यापारी होतो आणि मी व्यापार करत असताना मला भरपूर लाभ झाला होता. पण काय असा कर्मांचा उदय की माझं मुलगा मेला, माझी बायको मेली, आता मी फक्त एकटाच राहिलो आहे. मग मला तिथं राहावं नाही वाटलं. म्हणल्यावर मी वैराग्याला प्राप्त झालो, संन्यास घेतली, दीक्षा घेतली आणि आत्मकल्याणाच्या मार्गाला लागलो. पण ते धन मी एवढे दिवस का ठेवलं तर मला कोणीतरी पात्र जीव पाहिजे होता, कोणीतरी योग्य माणूस असं बघून त्याच्या हातावर ते द्यावं, त्याचं काय गैरवापर होऊ नये म्हणून मी शोधात होतो. मला आज कळलं की तू गरीब आहेस, तुला गरज आहे म्हटल्यावर तू हे वापरू शकतो, तुला हे घेऊन जा, तुझं सगळं लाईफ बदलून जाईल. तर त्या होडीवाल्याने काय सांगितलं माहिती का, छान त्यांनी उत्तर दिलं, म्हणजे अनएक्सपेक्टेड, तुम्हाला पण वाटणार नाही. तुम्ही काय करालो, तुम्हाला असं ऑफर केल्यावर सांगा, तुम्हाला असं आयतं धन कोणीतरी दिलं तर तुम्ही काय करणार. तू गरीब आहेस, तुला पैशाची गरज आहे, तू हा सगळा पैसा घे, तुझं जीवन श्रीमंत होईल, सुखी होईल, तुझ्या कुटुंबाचं भलं होईल. त्यावेळेला त्या गरीब होडीवाल्याने हात जोडले आणि नम्रपणे म्हणाला, नाही महाराज, हा पैसा मी घेऊ शकत नाही. फुकटचा पैसा जर मी घरी घेऊन गेलो तर आपण सांगितलेला परमार्थाचा काय उपयोग. तुम्ही मला परमार्थ शिकवला, अध्यात्म दिलं, ज्ञान दिलं, त्या धर्माचा मी काय उपयोग करणार. मी हा पैसा घेतला तर माझ्या आचरणामध्ये बिघाड होईल, घरातील माणसं आळशी बनतील, कोणीही काम करणार नाही, लालच आसक्ती वाढेल. महाराज, आपण मला ईश्वराच्या बाबतीत सांगितलं, मला आजकाल नदीच्या लाटामध्ये सुद्धा देव दिसतो. कधी दिसला का तुम्हाला माझ्या शब्दामध्ये देव. तर त्याला सांगितलं की तो म्हणतोय की तुमचं ते सगळं ऐकून मला इतका आनंद होतोय की मला दिवसभरात काम करत असताना सारखं देवाचं दर्शन होतं. देव दिसतो, जर तो मला दिसतो, तो मला पाहतो, मी त्याला पाहतो, तर मग मला आणखी काय हवे. आपणामुळे मला तर खूप मोठे धन मिळाले, मग हे नाशवंत दुःख देणारे धन घेऊन मी काय करू, मला त्याची गरज नाही. हे सगळं त्याचं उत्तर ऐकल्यावर सांगा साधूची रिॲक्शन काय होती. तुम्ही सगळे साधू
काय रिॲक्शन असणार हो? साधू थक्क झाले आणि त्यांनी आत्मपरीक्षण केलं बरं का. त्यांना कळे ना की आज मी साधू आहे का तो साधू आहे. का बरं? म्हणजे तो त्याच्याकडं नसताना अनासक्त आहे आणि मी संन्यासीचा वेश घेऊन माझ्याजवळ घेऊन बसलो एवढे दिवस की कोणाला तरी देऊ. त्याच क्षणी मी सोडून दिलं नाही. म्हणजे मी अजून साधुत्वाला प्राप्त झालो नाही. पण त्याच्या बोलण्यामुळं आजपर्यंत साधू त्याला शिकवत होते. आज सहज त्या बोलण्यातून त्या होडीवाल्यांनी साधूला ज्ञान दिलं. आणि मग त्यावेळेस त्याला बोध झाला आणि त्यांनी त्याचा विकल्प सोडून दिला आणि त्याग केला. म्हणजे मला म्हणायचं की एवढे दिवस का प्रगती होत नव्हती, का त्याला खरं संन्यासत्व प्राप्त झालं नव्हतं? कारण उपयोग अडकला होता ना परिग्रहामध्ये. तसं आपलं पण ज्ञान कशानं कशामध्ये अडकतं, त्यामुळं त्या ज्ञानाचा उपरोध होतो, अडथळा होतो. म्हणून ज्ञान पूर्णत्वाला प्राप्त होत नाही. म्हणून सांगतायत की तुम्हाला जर पूर्ण दशा प्रगट करायची तर दोषांचं विशोधन करा. आपला आत्मा कसा आहे? समयसारच्या कलशामध्ये सांगितलं आहे का, 187 नंबरचं काहीतरी कलश आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की जो आत्मा अपराध सहित आहे तो बांधला जातो आणि जो निरपराध आहे तो बांधला जात नाही. सापराध म्हणले अपराधी आत्मा म्हणले नाही, सापराध म्हणले. कळलं का? सापराधी आत्मा बांधला जातो अपराधाने सहित, पण अपराधी आत्मा नाही म्हणलं. काय फरक हो? आत्म्याचा स्वभाव अपराध नाहीये, पण तो अपराधाने सहित झाला. जसं क्रोधी आत्मा म्हणायचं नाही, तर क्रोधाने सहित असलेला आत्मा म्हणा. म्हणजे पर्यायात आलेली ती उपाधी आहे, पण तसा आत्मा होतो असं नाही. जसं एखादा मुलगा आहे आणि तो खूप स्वभावाने चांगला आहे, पण एखाद्या व्यसनी मित्राबरोबर तो फिरताना दिसला तर व्यसनीच्या बरोबर राहणारा हा व्यसनी सहित असणारा असा म्हटला जातो, व्यसनी नाही म्हणला जात. कळलं का काय म्हणायचं मला? एक्स पर्सन आहे तो वाय पर्सन बरोबर राहतो, वाय आहे तो व्यसनी आहे, पण एक्सला व्यसन नाही आहेत काय, पण तरीसुद्धा लोक त्याला अपराधी म्हणतात कारण तो त्याच्याबरोबर राहतो म्हणून. तसं कषाय विभाव हे काय जे अपराध आहेत ते वाय पर्सन आणि एक्स म्हणजे तुमचा शुद्धात्मा, हे त्याच्यामध्ये घटवलं आहे. त्याप्रमाणे आत्मा स्वतः अपराधी नाही, रागद्वेषासह काही काळ राहतो. ते रागद्वेष नश्वर आहेत, थोडा वेळ राहतात, तेवढा वेळ गेला की ते नष्ट होतात. म्हणूनच समोरचा कशाही झाला की थोडा वेळ तुम्ही स्थिर राहा, पण जोपर्यंत तुम्ही त्या कषायाच्या सोबत राहणार म्हणजे कषाय करणार आणि त्याच्या सोबत राहणार तर तुम्ही सुद्धा सापराधी म्हणले जाणार, म्हणजे दोषी म्हणले जाणार. पण आत्मा तसा अपराधी नाही. म्हणून म्हणतात की हे पर्याय सगळे विभाव सगळे नष्ट होणारे आहेत. मग त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं आहे की आंब्याची साल असती ती किंवा पपईची साल असती ती कडवट असती, पण आतला गाभा कसा असतो? गोड असतो. काय कळलं ह्याच्यावरून? म्हणजे तो गोड गाभा त्या कडवट सालीच्या बरोबर राहतोय तरी सुद्धा गाभा कडू होत नाही. तसं सांगा, मी तुमच्या बरोबर राहते तरी पण का उलट घेऊ, तुम्ही माझ्या बरोबर राहता तरी पण असं विचाराल कुठं तर कोण कडू आणि कोण गोड. तर आंब्याची साल असते ती कडवट असते पण आतला गाभा गोड असतो. नारळाची साल कठीण असते पण आतला भाग मऊ असतो. मग येथे त्या आत्म्यात तरी पण त्या आंब्याची गोडी पाहतो आपण, त्या कडवट सालीकडे पाहत नाही, त्या मगच आपल्याला प्रयोजन असतं. त्याप्रमाणे रागद्वेषाबरोबर आत्मा का राहू शकत नाही? विभावात असला तरी सुद्धा शुद्धात्मा शुद्ध का नाही दिसत तुम्हाला? विभाव तर क्षणिक आहेत. म्हणून सांगितलं दोन्ही दृष्टी ठेवा.
जरी पर्यायामध्ये तुम्हाला मलिनता दिसते, कषाय दिसतंय, तरी सुद्धा त्या रूप तुम्ही नाही हे स्वीकार करा. तर सांगतायत तुमचं विशोधन झालं. जरी मला आता कषाय झाले तरी सुद्धा प्रॅक्टिकली त्याचं लाईफमध्ये ॲप्लिकेशन करून बघा बरं का. जे काय आपण शिकतोय ना इथं सिद्ध स्वरूप दिसायला पाहिजे आपल्याला. तसं मला जे काय आता कषाय होत आहेत ते क्षणिक आहेत, दुसऱ्या समयाला समजेल तुम्हाला. म्हणजे आत्ता कषाय होण्याच्या आधी सावध व्हायला पाहिजे ॲक्च्युली. पण नाही झालो, समजा कषाय झाले आपल्याकडून, तर पुढच्या समयाला तरी सावधानता येते का, हे मी कषाय केले चुकलं, हा मी मोह केला चुकला, असं मला करायचं नाही, करायला नको. तर आपण तिथं आपल्यामध्ये एक जागरूकता येईल आणि त्याच्यापासून आपण थोडंसं दूर राहण्याचा किंवा त्याचा नाश करण्याचा उपाय केला जाईल. म्हणून अनेकांतात मग दृष्टीने स्वतःला जाणा. आंबा कडू आहे की नाही, नारळ टफ आहे की नाही, येस ऑर नो, कथनचित. म्हणजे आहे पण नाही पण. जसं म्हणलं कावळा काळा आहे की नाही, कावळा काळाच आहे असं म्हणलं तर काय झालं, चुकलं. का चुकलं सांगा. आमच्याकडचे कावळे काळे असतात, तुमच्याकडचे असतात की नाही मला माहीत नाही. कावळा काळाच असतो म्हणलं तर का चुकलं, कारण कावळ्याचा भरपूर कलर काळा आहे, रक्त लाल आहे, हड्डी पांढरी आहे, असं बघितलं तर वेगवेगळे 5 कलर आहेत. त्याचे डोळे, डोळ्यामध्ये पण पांढरा आणि काळा पार्ट आहे. किंवा काय जे काय त्याच्या शरीरामध्ये अवयव आहेत त्यांचा कलर वेगळा, ते वरच्या स्किनचा कलर वेगळा. म्हणून सांगितलं सर्वथा काळाच आहे म्हणलं तर चुकलं. तसं म्हणलं तुम्ही क्रोधी झाल्यावर काळे होता, माहिती आहे का, कावळा कावळा होत नाही पण काळे होता. म्हणजे कषायानी कलंकानी मलिन होतो आपण. त्यावेळेस तुम्ही सर्वथा कशाई आहात, काळे आहात असं म्हणलं तर चुकलं. कारण तिथं आतली शुद्धता तशीच आहे तुमच्यामध्ये. त्याला आपण जर लक्ष केलं तर मग एक शक्ती सांगितली 47 शक्तीमध्ये. कुठली हो, असंकुचित विकास सत्व शक्ती. आज जेव्हा मला त्या शक्तीबद्दल समजलं होतं ना आणि चिंतन केलं होतं त्यावेळेस तर इतकं सुंदर, इतका आनंद आला होता की माझ्यामध्ये असंकुचित विकास होण्याची शक्ती आहे. माझ्या ज्ञानामध्ये, माझ्या आनंदामध्ये, माझ्या शक्तीमध्ये. असंकुचित म्हणजे काय, अमर्याद. म्हणजे माझं ज्ञान अमर्याद विकासाला प्राप्त होऊ शकतं. ह्याचं भावभासन होतं का तुम्हाला. जसं म्हणलं की एखादं फुगा फुगवत आहे तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुमच्यात शक्ती नाही म्हणून तुम्ही जेवढी हवा घातला तेवढं फुगलं, पण त्याची शक्ती किती आहे अजून फुगण्याची, भरपूर आहे. आणि मग जेव्हा त्याला तसं त्याच्या लास्ट लिमिटपर्यंत फुगवलं तर तुम्हाला किती आनंद होणार की आपल्याकडनं इतकं मोठं कार्य झालं. मग तसं म्हणलं इथं की आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा असंकुचित विकास होण्याची शक्ती आहे. आज त्याच्यावर चिंतन करा. म्हणजे काय म्हणलं की जरी हा जीव कषाय करतोय, रागद्वेष करतोय, त्याच्या निमित्तात ज्ञान संकुचित होतंय. जे इथं शब्द वापरलाय ना, उपरोध, अडथळा येतो म्हणजेच संकुचित होतंय ज्ञान. आणि मग त्याचा असंकुचित विकास कसा होणार, कधी होणार, जेव्हा त्या रागाकडून दृष्टी हटणार त्यावेळेस तिथं असा असंकुचित विकास आपल्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. त्यांनी एक वर्डीजींनी उदाहरण दिलं होतं ना, काय की तो मुलगा असतो, छोटा मुलगा, आणि त्यांनी काय केलं, मेरठची का काय सहारनपूरची घटना आहे म्हणून सांगितलं आहे बरं का, की तिथं असणारा तो एक सेठजींचा मुलगा, त्यांनी काय केलं, सेठजींना हट्ट केला. कशासाठी, मला हत्ती पाहिजे म्हणून. तुम्ही केला था का कधी हत्तीचा हट्ट. सहारनपुर में एक जैन रईस के घर हाथी था. पड़ोस में दूसरे का जो घर था उस घर वाले का बच्चा एक दिन रूठ गया कि हमको हाथी खरीद दो. उसने लालाजी से कह सुनकर हाथी अपने दरवाजे पर बंधवा दिया. शेजारीच होते म्हटल्यावर त्यांना सांगितलं थोडा वेळ मुलाच्या समाधानासाठी बांधा म्हणले हाती आमच्या घरासमोर. हमको हाथी खरीद दो. आणि मग ते बांधून दिलं. बच्चे से कहा लो खरीद दिया हत्ती. इस पर उसने हट किया कि उसे हमारी
काय खेळणे की लुटिया है उसमें बांधो. काय असतं लुटिया म्हणजे? बरं एका ठिकाणी त्यांनी सांगितलंय की घरामध्ये पाहिजे हात. नाही नाही, त्यांनी सांगितलं माय खिशामध्ये ठेवा त्या हत्तीला. कसं ठेवायचं? इस पर उसने हट किया कि उसे हमारी जेब में डाल दो. तो बोलो ऐसे हट का कोई उपाय है जो संभव नहीं है, हमारे अधिकार की बात नहीं है, उसके लिए हम क्या कर सकते हैं? कुछ नहीं. सारे द्रव्य अपने द्रव्य क्षेत्र काल भाव से परिणमते हैं. सब द्रव्य ऐसे ही है, किसी का किसी पर वश नहीं. प्रत्येक आत्मा अपने आप से परिणमते हैं, लेकिन हम चाहते हैं ऐसा परिणमे, हमारे अनुकूल परिणमे. सो ऐसी वांछा दुखदायी है, भूल भरी है. इस गलती पर विचार करके ऐसे अभिप्राय को निर्मूल ही कर देना चाहिए. जिसे अपनी गलती का पता नहीं वह अपने मार्ग को कैसे पा सकता है. म्हणून सांगतायत दोषाचं विशोधन करा, तर त्याचा नाश करायला आपल्याला मदत होईल, तर आपल्याला निर्दोष परमात्मा दृष्टिगोचर होणार. त्यात विषादचे विलास असा शब्द आहे, हे तोच अर्थ होतोय का? कशात? विलास विशोधने त्या लाईन मध्ये स्वतः पूजे सांगितली नाही. विशाल, विशाल शब्द आहे, बघायला पाहिजे काय पाठभेद आहे का. विशाल विशोधनैहि असा शब्द आहे ना. सकल दोष विशाल विशोधनैहि, विशालच पाहिजे. हो जाणा. स्वतःच्या अनंत शक्तिवान आत्म्याला जाणा. सिद्धांत समान हा माझा आत्मा केवल ज्ञानाने परिपूर्ण आहे. असंकुचित विकासत्व शक्ती संपन्न आहे जाणा. माझ्या ज्ञानामध्ये आनंदामध्ये कोणाचीही बाधा नाहीच. अनुपरोध स्वभावी आहे जाणा. अक्षत स्वरूपोहम निर्मल स्वरूपोहम निर्दोष स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो हरिहंता.